चौ येथील जगदंबा मंदिरात आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि इथलं जे आहे आपण या ठिकाणी बघू शकताय हे जे नंदादीप आहेत हे नंदादीप जवळपास 1631 नंदादीप या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। 1631 भक्तांनी जे आहेत या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हे नंदादीप या ठिकाणी लावलेले आहेत। आणि दरवर्षी हे जे नंदादीप आहे याची संख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, कारण दरवर्षी गेल्या वर्षी ह्या 1200-1300च्या जवळपास होत्या। यावर्षी पुन्हा त्यात वाढ होऊन जवळपास आता 1600चा आकडा देखील या ठिकाणी पार केलेला आहे। आपल्या सोबत या संस्थांचे विश्वस्त आहेत, त्यांच्याशी बोलूया। भाविक भक्त देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काका आहे आपल्या सोबत। काका एक या संस्थांचे विश्वस्त आहेत, त्यांच्याशी बोलूयात। मला सांगाल की कधीपासूनची ही नंदादीप लावण्याची परंपरा आहे आणि किती आता वाढलेली आहेत, काय सांगा? ही परंपरा गेल्या 10 वर्षापासून नंदादीपाची सुरू झालेली आहे। प्रथम 100 दिव्यापासून सुरुवात झाली, दरवर्षी वाढत यावर्षी 1631 दिवे लागलेले आहेत। 1631 दिवे लावलेले। भाविकांची अशी श्रद्धा आहे किंवा तेल जळे संकट टळे, जर आपल्यावर काही संकट आलं तर देवी निवारण करेल। त्यामुळे देवीच्या देवात जर आपण दिवा लावला तर आपल्यावरती संकट टळते, अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी यात वाढच होत आहे। यावर्षी सुद्धा 100-150 लोक वापस गेलेले आहेत, नाहीतर 1800-1900 दिवे झाले असते, परंतु आमच्यावर तेवढी जागा नसल्यामुळे आम्ही त्यांचे पैसे घेऊ शकलो नाही। म्हणजे ठराविकच या ठिकाणी नंदादीप लावण्याची व्यवस्था आहे, त्यात वाढ भविष्यात होऊ शकते का काय त्याच्यात? कारण भविष्यात आम्ही एखादी आणखी रूम तयार करू, त्यात त्यांची व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे। कारण दर वेळेला जे आहे भक्त जे आहे ते वाढत आहे, तर प्रत्येक भक्तांची मनोकामना असते की आमचाही नंदादीप या ठिकाणी लागावा, त्यासाठी व्यवस्था काय? प्रत्येकांची इच्छा असते की आपलाही दिवा इथे लागावा, आपलाही काही आपण जो नवस असतो तो फेडावा। कारण काहींची इच्छा असते आपल्या मुलाला नोकरीला लागावी, काहींची इच्छा असते की आपला जो कोणी नातेवाईक आजारी त्याच्यावरचं संकट टळावं, त्याकरताही लोक दिवे लावतात। परंतु यावर्षी जागा कमी असल्यामुळे काही लोकांचे नंबर लागले नाही, तर अशी इच्छा आहे आमची, पुढील वर्षी आम्ही एखादी रूम आणखी तयार करू आणि त्यांचे जे राहिलेल्यांचे हे इच्छा आहेत ते आम्ही पूर्ण करू। निश्चित संस्थांच्या वतीनं जे आहे यावर्षी जे 1630 दिवे लागलेले आहेत, पुढच्या वेळेस अधिक जरी दिवे या ठिकाणी आले किंवा लावण्याचा नागरिकांनी मानस जरी असला तरी तो वाढवण्यात येईल, कारण दुसरी खोली या ठिकाणी संस्थान तयार करणार आहे। भाविक भक्त देखील आपल्या सोबत आहेत। ताई मला सांगाल की काय मनोकामना तुम्ही या ठिकाणी मांडली? तुम्ही नंदादीप लावलेला आहे, सलग 8 दिवसापासून या ठिकाणी नंदादीप तेवत आहे। हो, नंदादीप तेवत असलेला मी नेहमी पाहते। मी स्वरूपाली प्रवीण कपाळे, राहणारी सोली, जिल्हा बुलढाणा। मी नेहमी 25 वर्ष झाली इथे आज देवीला येते। नेहमी करता कधीही बुलढाण्याला जायचं असलं किंवा नवरात्रात वगैरे यायचं असलं तर मी देवीला येतच असते। माझ्या मनोकामना मी जे सांगत आली ते देवी मातेने माझ्या पूर्ण केल्या। कुणाला आजारपणातून बरं केलं, तर माझ्या मुलांचे शिक्षण, सगळ्या गोष्टी मी जे म्हणत गेली ते माझं आईसारखं त्यांनी माझं पूर्ण केलं। आणि याच्यानंतरही देवीच्या चरणी प्रार्थना आहे की माझी अशीच सगळ्या इच्छा पूर्ण हो, आणि हे दिवे जे चालू आहेत हे अखंड सगळ्यांनी ज्या मनोकामना पूर्ण केल्या असतील त्याही करू आणि माझीही सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच देवीच्या चरणी माझी प्रार्थना आहे। जय जगदंबा माता की जय। निश्चितच तर या ठिकाणी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या आपण ऐकल्या आहेत की मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांच्यावरचे जे संकट असतील, त्यांनी मागितलेल्या ज्या काही मनोकामना असतील त्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि अशाच मनोकामना भविष्यात देखील पुऱ्या व्हाव्यात आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या भाविकांच्या ज्या आहे त्या समस्या दूर होण्यासाठी संस्थान जे आहे पुढच्या वेळेस पुन्हा एका खोलीचं या ठिकाणी नियोजन करणार आहे, जेणेकरून यावेळेस जे भाविक भक्त परत गेले ते पुढच्या वेळेस परत जाणार नाही याची खबरदारी देखील संस्थांच्या वतीनं केली जाणार आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।